नागपूरच्या अंबाझरी परिसरात जुन्या वादातून हिंसक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. 22 मार्च रोजी सुदाम नगरी भागात फिर्यादी सचिन मानेराव हे मित्रासोबत दुचाकीवरून जात होते. याच दरम्यान आरोपींनी त्यांना अडवत थेट हल्ला चढवलाय. मुख्य आरोपी गजानन बत्तलवार याने चाकूने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने प्रसंगावधान राखत वार चुकवला, मात्र चाकू गळ्याला घासून गेला. यानंतर इतर आरोपींनीही चाकू, लोखंडी पाईप आणि हातांनी फिर्यादीवर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात 4 आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई अंबाझरी पोलिसांनी तत्काळ करत गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे. काल दिनांक 22/3/2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान फिर्यादी जे आहेत सचिन मुकुंदा मानेराव राहणार सुदाम नगरी हे त्यांच्या मित्रासह अंबाझरी परिसरात हिलटॉप येथील सरकारी दवाखान्यासमोरून जात असताना यातील आरोपी नामे गजानन बत्तुलवार, भूपेंद्र बत्तुलवार, पवन बत्तुलवार व राजू कुंबरे या आरोपींनी फिर्यादीला थांबवलं आणि त्यांच्यात काही जुने वाद होते. त्या वादाच्या रागातून आरोपी व त्याचे इतर साथीदार यांनी फिर्यादीस चाकू आणि इतर शस्त्रांच्या साहाय्याने जीवानीशी ठार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी त्यानंतरून पोलीस स्टेशनला आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांची तक्रार घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात यातील आमचे जे तपास पथक आहेत त्यांच्या मदतीने वेळीच आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि सर्व आरोपी अटक असून अधिक तपास सुरू आहे. यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत FIR प्रमाणे, ज्यामध्ये गजानन बत्तुलवार, भूपेंद्र बत्तुलवार, पवन बत्तुलवार व राजू कुंबरे असे 4 आरोपी आहेत. त्यापैकी गजानन बत्तुलवार, भूपेंद्र बत्तुलवार हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत आणि यांचे काही जेलमध्ये जुनी भांडणं झालेली होती. त्याचा राग मनात धरून यांनी सदरचा हल्ला केल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. अधिक माहिती घेऊन पुढील कार्यवाही आम्ही करीत आहोत.